तर जळगावच्या जामनेरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे। जामनेरमध्ये 20 वर्षाच्या एका तरुणाची 10 ते 12 तरुणांनी हत्या केली आणि ज्याची हत्या झाली तो तरुण पोलीस भरतीचा अर्ज भरायला जामनेरमध्ये आला होता। एका हॉटेलमध्ये तो बसलेला आणि त्याच्यावर 10 ते 12 तरुणांनी हल्ला केला आणि त्याला एवढं मारलं की त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला। आता या घटनेला अनेक अँगल आहेत। एक म्हणजे प्रेम प्रकरण, दुसरं म्हणजे धर्म आणि तिसरं म्हणजे मॉब लिंचिंग। बघूया जामनेरमध्ये सुलेमान पठाण सोबत नेमकं काय घडलं। जामनेर का अस्वस्थ? जामनेरमध्ये सुलेमानचं काय झालं? प्रेम प्रकरण, धर्म की मॉब लिंचिंग? जळगाव जिल्ह्यातल्या जामनेरमधली ही दृश्यच सांगतायत की शहरामध्ये तणाव आहे आणि या तणावाला कारणही तसंच आहे। अवघ्या 20 वर्षांच्या एका तरुणाची जमावानं हत्या केली। हत्येचं कारण काय? तर या तरुणाचा कॅफेमध्ये आणखी काही तरुणांशी झालेला वाद। जामनेरमध्ये जमावानं ज्याची हत्या केली त्याचं नाव आहे सुलेमान पठाण। हा सुलेमान पठाण जामनेर तालुक्यातल्या बेटावर्द खुर्द या गावातला। पोलीस भरतीचा अर्ज भरण्यासाठी सुलेमान जामनेरमध्ये आला होता। सोमवारी रात्रीच्या सुमारास तो एका कॅफेमध्ये गेला आणि पुढे जे घडलं ते प्रचंड धक्कादायक होतं। सुलेमान जामनेरमधल्या कॅफेमध्ये बसला होता। तेवढ्यात तिथं 10 ते 20 तरुण आले। सुलेमानचा या तरुणांसोबत वाद झाला। या वादानंतर 10 ते 20 तरुणांनी सुलेमानला मारहाण केली। सुलेमान कॅफेमधून निघून बस स्थानक परिसरात गेला। तिथेही तरुणांनी सुलेमानचा पाठलाग केला आणि बस स्टँड परिसरातही सुलेमानला बेदम मारहाण झाली। सुलेमानला मारहाण झाल्याचं कळताच त्याचे आई वडील बस स्थानक परिसरात आले। त्यांनी सुलेमानला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारांदरम्यान सुलेमानचा मृत्यू झाला। एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काही मुलांचा वादविवाद झाला होता। ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बस स्टँड जवळ आणून त्यांना नंतर परत मारहाण झाल्या होत्या। मग त्याच्यानंतर त्यांचे आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला आणि नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे। सुलेमानला अत्यंत क्रूरपणे मारहाण झाली, पण हे मॉब लिंचिंग आहे असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केलाय। माझी मागणी अशी आहे का माझा नातू सुलेमान खान याला खूप ज्यादा बेरहमीने मारलेला आहे। इतकं ज्यादा मारलं का त्याच्या अंगावर असे तीळ ठेवायला जागा नाही, इतकं ज्यादा मारलेलं आहे त्याला। त्याचे पायाचे नखं सुद्धा काढलेले, डोक्याला खूप ज्यादा मार लागलेला आहे त्याला। माझा प्रशासनाशी अपेक्षा ठेवतो का आम्हाला जे तर न्याय भेटावा। आमचं मत तर एक आहे की जर त्याने काही गैरकायदेशीर कृत्यही केलं असलं किंवा तो कॅफेमध्ये कोणत्या मुलीसोबतही बसलेला असला तर त्याचा अर्थ असा नाही त्यांनी पोलिसांच्या स्वाधीन करायला पाहिजे होतं। त्याला जीवेनिशी ठार मारणं हे कायदा आणि सुव्यवस्थेचं काम आहे, हे यांनी का हातात घ्यावं? ही मॉब लिंचिंग झालेली आहे आणि मॉब लिंचिंग करणे कोणालाही जीवेनिशी मारणे हा अत्यंत क्रूर प्रकार आहे। सुलेमानला मारहाण आणि मृत्यू प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे। आणखीही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत आणि आतापर्यंत आम्ही 2 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत 8 लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे। पोलिसांनी आमचं 4 टीम आम्ही LCB सहित म्हणजे इतर बाकी पोलीस स्टेशनची 4 टीम आम्ही तयार केलं। ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे। जामनेरमध्ये काय घडलं याबाबत पोलीस आणि सुलेमानच्या नातेवाईकांनी दिलेली ही माहिती आहे, पण ही हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचीही चर्चा आहे। सुलेमान हा एका तरुणीसोबत कॅफेमध्ये बसला होता। त्यानंतर त्याच्यावर 10 ते 12 तरुणांनी हल्ला केला। तसंच या घटनेला हिंदू मुस्लिम वादाचाही अँगल असल्याची माहिती सुरुवातीला जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली होती। मी एसपींशी बोललो आहे। एसपींचं म्हणणं होतं की काही मुलगा आणि मुलगी एक ठिकाणी बसलेले होते, त्यामुळे त्याच्यावरून काही मुलांनी एका मुलावर हल्ला केला आणि त्याच्यामध्ये तो मुलगा या ठिकाणी ठार झालेला आहे। त्यामुळे जामनेरमध्ये थोडं वातावरण म्हणजे त्याला म्हणता येईल की तणावग्रस्त आहे, पण ते नियंत्रणाखाली आहे असं त्यांचं म्हणणं आहे। सध्या जामनेरमधली परिस्थिती नियंत्रणात आहे।
पण पोलीस भरतीसाठी जामनेरमध्ये आलेल्या सुलेमानचा बळी का गेला याचं खरं कारण समोर यायला हवं। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।